श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार सगळ्यांना। वेदचक्षु संकल्प 151 व्याख्यानमाला या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आणखीन 5 वक्ते बोलणार आहेत। कालही आपल्याकडे जवळपास आधी 5 आणि नंतर रात्री 1 असे 6 वक्ते झाले होते या कार्यक्रमात। जय गजानन ॲस्ट्रो वर्ल्ड आणि वेदचक्षु व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम सादर होत आहेत आणि याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन, खूप मोठे प्रयास राजेशजी मंडोरे सरांचे आहेत आणि ते एक सेलिब्रिटी ॲस्ट्रोलॉजर आहेत, सेलिब्रिटी जर्नलिस्ट आहेत आणि त्यांचे खूप व्याप आहेत, तरी सुद्धा त्याच्यातून वेळ काढून आणि त्यांच्या ओळखी आणि त्यांचं नेटवर्क खूप मोठं आहे, त्याच्यातून त्यांनी आपल्याला जी मदत केलेली मोलाची, तर ती खरंच अविस्मरणीय आहे। आणि हे एकंदरीतच हा जो काळ गेला कोरोनाचा 1 वर्ष 1.5 वर्ष आता होत आलं, तर तो एक अविस्मरणीय काळ आहे। म्हणजे संमिश्र घटना आहेत, म्हणजे दुःखद घटना सुद्धा खूप झालेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये ही एक कामगिरी जी आहे आपली, तर ती फार मोठी आहे। आणि याच्यात सगळ्या संस्था, सगळे वक्ते, सगळे ज्योतिष अभ्यासक, वास्तूचे अभ्यासक या सगळ्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे। कारण कोणती एक व्यक्ती इतकं मोठं काम करू शकत नाही, आपल्या सगळ्यांचं सहकार्य होतं। अगदी सुरुवातीपासून ॲडव्होकेट सुनीता पागे मॅडम, अंजली मॅडम यांनी एका आमच्या फोनवर व्याख्यानाला लगेच तयारी दर्शवली। तर असे सगळे वक्ते, म्हणजे कोणीही त्याला आडेवेडे घेतले नाही किंवा काही आम्हाला प्रश्न विचारले नाही, तुम्ही बोलवताय व्याख्यानाला, ठीक आहे, आम्ही तयार आहे। तर असं लोकांचा अप्रोच होता आणि आजही ती परंपरा चालू आहे की व्याख्यानासाठी ते उत्सुकतेने आणि उत्साहाने भाग घेतात। आणि जे ऐकणारे ते सुद्धा, म्हणजे आधी तर काळ होता की त्यावेळेस सगळेजण आपण घरात होतो, त्यावेळेस खूप लोक ऑनलाईन इथे झूमवरच येत होते, ऐकत होते। पण जसं जसं कामाची सुरुवात झाली आणि लोकांचे नोकरी व्यवसाय परत सुरू झाले, तर झूमवर जरी कमी लोक येत असले तरी सुद्धा ते सगळे लोक नंतर ऐकतात, सगळे लोक नंतर युट्यूबवर ते बघतात, आपल्या कॉमेंट्स, आपलं फीडबॅक तिथं देत असतात आणि आपल्या तिथे जी संख्या असते व्ह्यूअर्सची त्याच्यावरून लक्षात येईल की प्रत्येक व्हिडिओला एका दिवसात किमान 100 लोक आणि कधी कधी 300 ते 500 लोकांपर्यंत जातात, अशी ती चालू आहे।
तर मी आज इथे सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्या वक्त्यांचं आणि श्रोत्यांचं पण, आणि राजेशजींचं स्वागत करतो. आणि मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी 2 शब्दात आपल्या सुरुवात करून द्यावी. नारायण नमस्कृतम नरो चैव नरोत्तम देवी सरस्वती व्यासम ततो जय मुद्रेत. नमो श्री कृष्ण चंद्राय नमो संकर्षणाय नमो प्रद्युम देवाय निरुद्धाय नमो नमः. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमु सुतो बुधोच्च गुरुच्च शुक्र शनि राहु केतु सर्वग्रह शांती करा भवतु. नमस्कार. वेदचक्षु ग्लोबल व जय गजानन ॲस्ट्रोवर्ल्ड जळगाव या संयुक्त विद्यमानाने आज ही 27व्या दिवसाची व्याख्यानमाला जे 80व पुष्प रोवलं जात आहे ते आज दुग्ध शर्करा योगच आहे पुन्हा असं मला म्हणावं लागेल. कारण आज ॲस्ट्रोलॉजी मध्ये जे एकदम सेलिब्रिटीज आहेत, ज्यांचं मोठं नाव आहे आणि मोठं आकर्षण त्यांचं आहे की त्यांचं विद्या जी आहे, नॉलेज जे आहे, की मी कधी कधी चकित होऊन जातो की आपणही आचार्य आहोत, आपणही शिकवतो, पण त्यांची जी पद्धत आहे शिकवण्याची, त्यांची जी स्टाईल आहे शिकवण्याची आणि त्यांची जे शॉर्ट मेथड मध्ये मॅक्झिमम देण्याची जी पद्धत आहे, ते पुण्याचे रथी महारथी ॲस्ट्रोलॉजर, रथी महारथींमध्ये ज्यांची गणना होते आणि खऱ्या सेलिब्रिटी त्याच आहेत. सौ अंजलीजी पोद्दार मॅडम या आज ऍस्ट्रोलॉजी रिलेटेड जे रमन शास्त्र आहे, रमन शास्त्र जे अत्यंत जबरदस्त शास्त्र आहे की ज्यांची पत्रिकाच नाही आहे किंवा ज्यांना तिथल्या तिथे सोक्ष मोक्ष निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी त्याचा फार मोठा त्या शास्त्राचा भगवान शिवाचं ते शास्त्र आहे. माता पार्वतींना त्यांनी ते ऐकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. ह्या शास्त्राबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. पण तुम्ही आपल्याला म्हटलं की सेलिब्रिटीज आहेत पुण्यातल्या मॅडम, आणि त्यांचं रथी महारथी ज्योतिषांमध्ये नाव जे जातं त्या, आणि अनुभव मोठा आहे, विशेष म्हणजे अनुभव मोठा आहे, त्यांचं लेखन मोठं आहे. मला जरी सर म्हणत असते सेलिब्रिटीज रायटर पत्रकार, तर माझे काय 600 आर्टिकल पेपरला पब्लिश झालंय. त्यांचे 60 एक लेख आणि पुस्तकं ही प्रत्यक्षात झालेली आहे आणि मला त्यांनी गठ्ठेच्या गठ्ठे संच पाठवलेलं आहे की वाचा. आम्ही रेल्वेत तेच वाचत असतो. आता या 1.5 वर्षातलं बरेच पुस्तकं त्यांचे पडले, ते मी जेव्हा प्रवास सुरू होईल माझा परत भारतभर, तेव्हा परत मला तेच कामात येतील. ही खुराक आहे माझ्यासाठी वाचन. आणि त्यांचं इतकं अभूतपूर्व लेखन आहे की मी काही जे वाचलेलं आहे विविध भाषांवर, फक्त ऍस्ट्रोलॉजी नाही, विविध विषयांवर त्यांचं व्याख्यान आणि लेखन चालत असतं. आणि त्याच जोडीला आमचे गुरु, माझे गुरु आहेत सर, माझे जरी गुरु असले सीतारामजी स्वर्गीय सीतारामजी तिवारी, सीतारामजी बगडेरामजी तिवारी हे माझे गुरु आहेत ऍस्ट्रोलॉजीचे, त्यांचे हे गुरु बंधू आहेत आणि माझेही गुरु आहेत. म्हणजे आम्हाला जेव्हा बेसिक नॉलेज शिकत असताना माझ्या गुरूंनीही जो मला चॅप्टर शिकवला नव्हता तो शुभ कर्तरी पाप कर्तरी मी या गुरुदेव विनोदजी त्रिपाठी सरांकडनं शिकलो. आजही मला ते दर्शन त्यांचे जेव्हा होतात तर मी त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. पण त्यांची शिकवण्याची पद्धत, आणि ते आमच्या जिल्ह्याचे एक मात्र ऍस्ट्रोलॉजर असे आहेत की ज्यांच्या दाराशी चपलांचा ढीग असतो. जळगाव शहर अर्ध नव्हे तर जळगाव जिल्हा अर्धा हा त्यांच्याकडे सकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत अक्षरशः वेटिंग करत असतो आणि ते फटाफट एकेकाला पत्रिका पाहून न्याय देत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हटलं आज आपले गुरुदेव, माझे जे आता सध्या जे गुरु ते एक बरकले काका आहेत, त्यांना मी 2 वेळा आग्रह केला पण ते म्हणे मी कधीच कुठे बोलत नाही आणि मला ते झूम वगैरे काही जमत नाही. मी म्हटलं मी येईल तुमच्याकडे भुसावळला तिथे ऐकवेल. पण गुरुदेवांना मी विनंती केली, विनोदजी सरांना, आणि त्यांनी ती एका क्षणात मान्य केली. त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांनी हेही पाहिलं नाही की काय काय नाही, म्हणे नाही राजेश जरूर येईल. आणि त्यांचं पावले सर या वेदचक्षु व्याख्यानमाला आणि आपल्या सगळ्या ज्योतिषांवर अतोनात प्रेम आहे आणि ते एकदम न्यायप्रिय व्यक्तिमत्व, एकदम सखोल अभ्यास आणि प्रचंड अनुभव. रोजच्या 100वर पत्रिका कस्टमरच्या पाहतात. 100 आपण 5-50 पत्रिका इकडच्या तिकडच्या अभ्यासासाठी रोज रीड करतो, कस्टमर सह, क्लायंट सह, जातकासह. परंतु हे तर प्रत्यक्षात 100 जातकांच्या रोज पत्रिका पाहतात. अशा या दोन्ही गुरुवारांना नमस्कार. त्याचबरोबर माझे शिष्य जे आहेत त्या मंगळावर बोलतील, बोत्रे सर आहेत ते वास्तूवर बोलतील. अशा प्रकारचं आज आपण पूर्ण एक मोठा गुच्छ सगळं आज आणलेला आहे.
आणि या नंतर व्याख्यानमालेला सुरुवात होईल. तत्पूर्वी मी सरांकडे मंच सोपवतो, म्हणजे सर या कार्यक्रमाला सुरुवात करतील. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, अभिनंदन. आणि सर, आपण सेंचुरीच्या एकदम जवळ आलेलो आहोत. चौकार षटकार 2-4 झाले की आपली सेंचुरी पूर्ण होईल. 31 तारखेपर्यंत 150 व्याख्यान इज नॉट जोक. 100 पूर्ण झाले, 125 पर्यंत होतील. 2-3 दिवस मध्ये पुण्यात दादा शेवाळेंच्या वाढदिवसानिमित्त अधिवेशन होतं. सॉरी, त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोलू नका असं त्यांनी सांगितलंय. तर ती सवय झाली म्हणून निघालं. तर त्यांच्या तिथे अधिवेशन होतं म्हणून 3 दिवस सरांनी एक मनाचा मोठेपणा, एक ऍस्ट्रोलॉजर काय असतो, एक दुसऱ्या ऍस्ट्रोलॉजरला कशी मदत करतो कळत न कळत, किंवा एक ऍस्ट्रोलॉजर दुसऱ्या ऍस्ट्रोलॉजर किती प्रेम ठेवतो, 3 दिवस सरांनी आपली व्याख्यानमाला बंद ठेवली होती. तर ते असे 31च्या ऐवजी आपण 3-4 दिवस वाढवणार आहोत. त्याच्यात हे 151 पूर्ण होऊन जातील. सरांकडे मी मंच सोपवतो. धन्यवाद राजेश सर. सर, थोडासा साऊंड मोठा करा जरा. कमी येतोय का आवाज? थोडा कमी येतोय, किंचित कमी येतोय. अच्छा, मी थोडस बघतो सेटिंग. लोकांचे मेसेज येत आहेत म्हणून मी बोललो. थँक्यू. तर मी इथे परत स्वागत करतो सगळ्यांचं. आणि आजच्या व्याख्यानमालेला आपण सुरुवात करूया. आजच्या पहिल्या वक्त्या ज्या आहेत तर त्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत, वेल नोन आहेत. आणि त्यांचं व्याख्यान आधी सुद्धा या वेदचक्षु व्याख्यानमालेत झालेले आहेत. आणि फार मोठं कार्य आहे त्यांचं ज्योतिषशास्त्रामध्ये. सौ अंजली पोद्दार मॅडम, त्या आज रमलशास्त्र इतिहास व उपयोग या विषयावर बोलणार आहेत. तर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपला परिचय देऊन, आम्ही ह्या व्याख्यानमालेत एक परिचय स्वतःच व्यक्तांनी करून द्यायचा असं आम्ही सांगितलेलं आहे. तर परिचय करून आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे आज आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित आहोत आणि खूप छान व्याख्यानमाला आहे. खरं तर वेदचक्षु व्याख्यानमाला म्हणजे आमच्या घरचाच कार्यक्रम असल्यासारखं वाटतो. त्यामुळे नेहमी आपण उत्साहानं, आनंदाने ह्या ह्याच्यात सहभागी आम्ही होत असतो. आणि आज जसं की 151 व्याख्यानमाला आणि त्याचे संकल्प सोडत सोडत अनेक जण ह्याला जॉईन झाले. भरपूर जणांनी भरपूर कार्यक्रम घेतले आणि एक आपलं स्वतःचं विश्व याच्यामध्ये क्रिएट झालेलं आहे खरं तर. आणि या ठिकाणी पावले सरांचे विशेष आभार मानते. आणि पुढे जाऊया की राजेशजी सरांच्या विषयी काय बोलायचं. श्वेता पब्लिसिटीचे त्यांचे जे कार्यक्रम आहेत हे सातत्यानं मी बघत असते. खूप नवनवीन उपक्रम, वेगवेगळे विषय आणि लोकांपर्यंत फक्त शास्त्र सेवा ह्या दृष्टीने त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा अगदी शब्दातीत आहे. नेहमीच ते छान बोलतात, छान वागतात. जसं मगाशी कोणीतरी म्हटलं की अरे बापरे, हिंदीमध्ये काही कार्यक्रम नाही आणि हिंदीत बोलतायत. पण असं आज मला पुन्हा म्हणावं असं वाटेल की इनके मुंह में घी शक्कर आहे, असं गोड बोलतात. आणि त्यामुळे सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची यांची एक कला आहे. तर राजेशजींनी आज आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं, याबद्दल मी त्यांचे पण खास या ठिकाणी आभार मानते. खरं तर विषय काय घ्यायचा हा म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीमध्ये भरपूर विषय आहेत आपल्याला बोलण्यासारख्या. आणि मला नेहमीच आवडतं बोलायला की कुठलाही विषय असू दे, आपलं उत्साहाने करायला आवडतं, विद्यार्थ्यांना द्यायला आवडतं. युट्यूब मध्ये आज त्या माध्यमातून अनेक जण हा कार्यक्रम पाहणार आहेत, यांचे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करते. आणि आज उपस्थित सगळे गुरुवर्य जे कोण आहेत त्यांचं व्यासपीठ म्हणणार नाहीये मी, पण ऑनलाईन ज्या काही गोष्टी आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत करते आणि आभार मानते की तुम्ही या कार्यक्रमाला आलात. आणि अजून व्ह्यूज आपल्याला भरपूर व्ह्युअर्स मिळणार आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया छानपैकी. आता विषय काय घ्यायचा तर रमल हा विषय मी घ्यावा असं विचार केला. कारण एक रमलची एक पठडी आहे. मला असं काही आपले ठराविक विषय असतात ना की ज्योतिषशास्त्रातले हे अगदी आपल्या हृदयाशी कनेक्ट असतात. आपल्याला नेहमी वाटतं की नाही बाबा बोलावं तरी ह्या विषयावर भरभरून बोलावं, छान सांगावं, विद्यार्थ्यांना भरपूर गोष्टी द्याव्यात असं नेहमी मला वाटत असतं. तर त्यातला हा रमल हा विषय आहे. रमलचा जेव्हा आपण विचार करतो ना की विषय, मग आता रमल काय घ्यायचं, वर्कशॉप घ्यायचंय का, पीपीटी शेअर करायचंय का, तर नाही, बिलकुल नाही. इथे मला काय करायचंय, फक्त लोकांना उद्युक्त केलं पाहिजे आपण की नाही बाबा रमल हे खूप छान सुंदर शास्त्र आहे. पण काही जणांना हेही माहित नसतं की नक्की रमल म्हणजे काय आहे, रमल शास्त्र हे काय आहे. तर याचा निदान इतिहास तरी कळावा किंवा ह्याचा उपयोग आपण कसा आणि कुठे करू शकतो, निदान ह्या दृष्टीने जरी आपण या आजच्या व्याख्यानमालेचा उपयोग झाला तरी खूप मला छान वाटेल अर्थातच. तर आज आपण रमलचा इतिहास आणि त्याची उपयोगिता ह्या दोन गोष्टींचा या ठिकाणी विचार करणार आहे.
खरं तर पूर्वापार आपल्याकडे चालत आलंय बघा, की ज्या गोष्टी आपल्या आहेत ना, तर दुसरा येतो आणि म्हणतो की नाही हे माझंच आहे, हे माझंच आहे. आणि रमलच्या बाबतीत सुद्धा अशाच गोष्टी झालेल्या आहेत, की नेहमी आपल्याला वाटतं की अरे हे तर आमचं शास्त्र आहे आणि तुम्ही घेतलंय आणि तुम्ही आम्हाला सांगता की हे आमचं शास्त्र आहे. पण मग म्हणूनच मला असं वाटलं की रमलच्या आधी डेप्थ मध्ये जाण्यापेक्षा, की आतमध्ये काय आहे रमलच्या आत, शिकायचं कसं, त्याची शकलं असतात का त्याचे फासे असतात, मग ती मांडण्याची पद्धत वगैरे काय, ह्या गोष्टी जाण्याऐवजी रमल नक्की तुम्हाला काय देणार आहे आणि त्याचा इतिहास काय, ह्याचं ओरिजिन काय, कुठून आलंय हे शास्त्र, ह्या गोष्टी आपल्याला समजणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून हाच विषय आपण प्रामुख्याने बघणार आहोत, की रमल शास्त्राचा इतिहास आणि उपयोगिता हे तर बघणार आहोत. पण जसं आता मगाशी सरांनी सांगितलं की अरे आपलं इंट्रोडक्शन आपणच करून द्या, ठीक आहे, ही मोठी जबाबदारी आहे असं म्हणायचं का काय, म्हणजे आपला काय परिचय आपण करून देणार की बाबा माझं नाव अंजली पोद्दार आहे, झालं, एवढा भरपूर झाला खरं तर परिचय. कारण काय, ह्या शास्त्रामध्ये कोणी लहान कोणी मोठ्या अशा गोष्टी काही नसतात. खरं तर शास्त्राची सेवा आपण अनेक वर्ष करत असतो, पण अर्थात त्या दृष्टीने की आपली जी आयडेंटिटी आहे ही नक्की तुम्ही करत असलेल्या कार्यानुसार हे लोकांपर्यंत पोहोचायला आवडते, लोकांना ते आवडेल ऐकायला. म्हणून सांगते की समर्थ ग्रहवेध ज्योतिष संस्था ही माझी पारंपरिक ज्योतिषशास्त्र शिकण्याची एक संस्था आहे. आणि मेन ते आहे, म्हणजे मी जसं नेहमी म्हणते की इतर तुम्ही काहीही शिका, पारंपरिक कुंडली या सगळ्याचा बाप आहे, याच्याशिवाय तर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. अनेक वर्ष लागतील पण त्याचे तुम्हाला इतके रिझल्ट छान येतात. तर त्यामुळे मेन पारंपरिक कुंडली, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे जे आपल्या संस्था आहे रेकॉग्नाइज, त्यामुळे शास्त्रीला इथून विद्यार्थी बसू शकतात. अनेक वर्ष या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे मला नेहमी वाटत होतं, सगळ्या गोष्टींचं आकर्षण असतं मला नेहमीच, की हे काय आहे ते काय आहे, याची क्युरिओसिटी त्याची. आणि ह्याच मार्गामधून मग केपी, न्यूमरॉलॉजी, जेमॉलॉजी, टॅरो कार्ड आणि मला सगळ्यात आवडणारं रमल शास्त्र याच्याकडे मी वळले. आणि रमल मला खरं सांगायचं तर मनापासून आवडणारा एक भाग आहे ज्योतिषशास्त्रातला. दादा शेवाळे यांच्याकडे मी रमल शिकले, म्हणजे माझे गुरुवर्य आहेत असं त्यांना आपण म्हणणार संबोधणार. आणि सरांनी सांगितलं की अंजली शास्त्राचा प्रचार प्रसार करायचा आहे, तर मॅक्झिमम तू बाबा याच्यामध्ये इनिशिएट करत जा, आणि त्यांच्या आज्ञेनुसार मी या गोष्टी या ठिकाणी करते. तर एवढा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की वेगवेगळ्या गोष्टी आपण शास्त्रात शिकत असताना आपल्याला जे काही भावलंय ते लोकांपुढे देण्याची एक आवड आहे. त्यामुळे मी ऍस्ट्रॉलॉजीशी निगडीत 8 पुस्तकं माझी झालेली आहेत आणि ती मार्केटमध्ये आहेत. अर्थात त्याचा उहापोह इथे मी जास्त करणार नाहीये, कारण आपल्याला लेक्चरला वेळ द्यायचा आहे. तर माझा परिचय या ठिकाणी झालाय आणि आता आपण आजच्या ह्या कार्यक्रमाकडे रादर आपण असं म्हणूया की आजचा जो विषय या विषयाला हात घालणार. हा, तर रमलशास्त्राचा इतिहास आणि रमलशास्त्राची उपयोगिता. जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना, पूर्वापार चालत आलेल्या जुन्या गोष्टी, इतक्या जुन्या गोष्टी, आणि ह्या जुन्या गोष्टीचा धुंदोळा हेच एकतर खरं तर प्रत्येक ज्योतिर्विदांना वाटत असतं की जे नाही आहे ना, अज्ञातात काय आहे किंवा जुनं काय आहे ते सगळं उखडून काढायचं हे ज्योतिषांना खूप आवडतं. भविष्यामध्ये काय, भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही ह्याच्यामध्ये जाणार हे एकमेव शास्त्र आहे असं मला म्हणायला आवडेल. कारण काही काही वेळेला आपण म्हणतो इतर सायन्सला थोडं बॅरियर्स येतात की नाही बाबा फार पुढच्या गोष्टी येऊ शकत नाही किंवा मागचं काही सांगू शकत नाही, पण ज्योतिष शास्त्रामध्ये ही गोष्ट आहे. तर तुम्ही जेव्हा विचार कराल ना की शास्त्राचा, ज्योतिषशास्त्र हा जेव्हा विचार करतो तर त्यातलाच हा एक रमलशास्त्र हा अविभाज्य भाग आहे, याला आपण बाजूला करूच शकत नाही. वेगवेगळ्या ज्या पॅथी आहेत त्यातला हा एक महत्वाचा पार्ट आहे. अज्ञाताचा वेध हा पहिल्यापासूनच आपल्याला घेण्याचे, म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून आपल्याला काय क्युरिओसिटी असते प्रत्येक गोष्टीची, अरे इथे काय आहे तिथे काय, आणि हे शोध घेतच आपण अनेक गोष्टी शिकत असतो. मग वास्तविक पाहता मग याच्यामध्ये आपण जसं म्हणू की फलज्योतिषशास्त्र, हात दाखवून, आपल्याला हात हे खूप आवडत असतं की नाही बाबा कुंडली नाहीये, चला हात बघा, मुद्राशास्त्र असेल किंवा न्यूमरॉलॉजी संख्याशास्त्र असेल, नाडी ग्रंथाशी निगडीत गोष्टी असतील, प्रश्नशास्त्राच्या विविध पद्धती आहेत किंवा पक्षांच्या सहाय्याने फलादेश सांगणारे लोक असतात, सुदर्शन पद्धती आहे किंवा हँड रायटिंग अनालिसिस आहे, शकून विचार आहे, क्रिस्टल आहे, रुद्राक्ष आहे, केपी आहे, आता नवीन येऊ घातलेले टारो कार्ड हे सुद्धा आजकाल जनमानसांपर्यंत छानपर्यंत पसरलेलं आहे. तर अशा अनेकविध पद्धती आणि त्यातलंच रमल ही एक अतिशय सुंदर आणि शब्दातीत असणारी पद्धत आहे.
तर रमलचा जेव्हा आपण विचार करतो की नक्की हे काय आहे आणि याचं ओरिजिन काय आणि कुठून आलेलं आहे, शब्दामध्ये शब्दांची फोड आणि शब्दांचा जर विचार केला तर रमल शास्त्राविषयी वेगळेपण आपल्याला नक्कीच जाणवणार आहे. तर साधारण काही दशकांपूर्वीपर्यंत म्हणजे 1950 पूर्वी भविष्य पाहण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी रमलशास्त्र हे भविष्य पाहण्याचं एक साधन समजलं जायचं आणि ह्याच्यामधून अनेक जण सांगायची मानवा नव्हती. पण हे कसं आहे माहितीये का, लोक शिकत होते पण त्या शास्त्राचा प्रचार प्रसार ज्या मार्गाने व्हायचा जनसामान्यांपर्यंत जायचं ते तेवढं जायचं नाही. काही वेळेला काय असतात सांगू का गोष्टी, लोकांना असं वाटतं की माझी विद्या ही माझ्यापर्यंत राहावी आणि मग ती गुप्त विद्या आहे, मग ती असे त्याला नियम आहेत, मग असं ह्या गोष्टी आहेत आणि म्हणून ह्या गोष्टी काही गोष्टी रमलच्या बाबतीत रुमर पसरले गेले. जसं की कर्णपिशाचाच्या बाबतीत अजूनही लोक म्हणतात की नाही बाबा ही काही चांगली विद्या नाही किंवा ही अघोरी विद्या आहे किंवा याचा शेवट हालाकीत जातो किंवा वेळ लागतं, स्वतःला किंवा कुटुंबाला अनेक तऱ्हेचे त्रास किंवा क्लेश भोगावे लागतात. अशाच गोष्टी याच पठडीतल्या गोष्टी रमलच्या बाबतीत झाल्या. त्यामुळे रमल शिकण्याकडे सुद्धा लोकांचा ओघ कमी होता, शिकवणारे लोक कमी होते. पण इन ऑल अनेक वर्ष हे आपण जेव्हा बघतो की नाही बाबा, आपण जेव्हा शिकतो त्यावेळी लक्षात येतं की अरे ह्याच्यामध्ये अघोरी काहीच प्रकार नाही. म्हणजे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगते की मी काही तुम्हाला डोळे बंद करायला लावलेले नाहीत, काही गुलाल टाकणार नाहीत, कुठले मंत्र देत नाही, कानामध्ये येऊन काही सांगणार नाही. हे छानपैकी शास्त्र आहे, ह्याची एक पद्धत आहे, ह्याचं एक गणित आहे, ह्याचे एक नियम आहेत आणि हे प्रश्नशास्त्र आहे, सिंपल. तर रमल शास्त्र म्हणजे काय, लोकांना खूप क्युरिओसिटी असते की रमल म्हणजे काय बाबा, रमल ऐकण्यात आहे पण नक्की काय. तर हे जेव्हा आपण विचार करतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची भीती आपल्या डोक्यातून जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर रमलच्या ह्या गोष्टीमध्ये पुरातन काळामध्ये जेव्हा आपण रमल ह्या भाषेचा, रमल ही एक भाषा, रमल भाषा का म्हटलंय, कारण का मी तुम्हाला सांगते की ती एक जी लँग्वेज आहे की शिव पार्वती रम अल म्हणजे ज्याच्यामध्ये अल म्हणजे कोण, भगवती. भगवती त्याच्यामध्ये रमली आणि तिने तिची स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सारीपाटावर मांडून त्याच्यामध्ये ती करण्याची सुरुवात केली. खर तर शिव आणि पार्वतीचा एक अतिशय उत्तम संवाद आपल्याला तिथे कैलास पर्वतावर चाललेला असताना असं दिलं. म्हणजे काय बघा की आपण जसं म्हणतो की आपले शंभू महादेव आहेत, हे अगदी देवांचे देव महादेव हे मस्तपैकी कैलास पर्वतावर छान बसलेले असतात. लोकांच्या अडी अडचणी ज्या आहेत ऋषीमुनी घेऊन येत होते कैलास पर्वतावर, त्यांच्या आजूबाजूला नंदी गण इतर सगळे जे गंगा आहे किंवा आजूबाजूचे जे सगळं आहेत, गणपती असेल, कार्तिक असेल, पार्वती आहे, सगळेजण बसलेले मस्त दरबार असतो आणि त्याच्यामध्ये अनेकविध लोक त्यांना प्रश्न विचारत असतात. तर पूर्वी असे ऍक्सेस असायचा की नाही बाबा ऋषीमुनी देवांच्या पर्यंत जाऊन मानवी जीवनावर त्याचे होणारे परिणाम किंवा काय हे सांगायचं, देवांच्याकडून उत्तर घ्यायची आणि मानवाचं दुःख कमी करणं त्याच्यासाठी ह्या गोष्टी प्रामुख्याने असायच्या. आणि मग शंकर हे सातत्याने नेहमी वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. तर पार्वतीला खूप क्युरिओसिटी, पार्वती म्हणायची की अरे हे काय तुम्ही सांगताय, सातत्याने तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लोकांना सांगताय, तर मला सुद्धा ही विद्या शिकायची. तर शंकरांनी काय केलं, ते स्मितहास्य केलं. ते म्हणाले अगं तू तर जगत जननी आहेस, तुला मी वेगळी विद्या काय देणार, तुला तर सगळ्या जगाचं भूत भविष्य वर्तमान हे सगळंच माहितीये, तुला मी वेगळं असं काय सांगणार आहे. असं म्हटल्यावर ती म्हणाली नाही नाही. मग ते बायकांचं खरं आयुध असतं तसं तिने काढलं, जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तुम्ही मला ही विद्या द्या. आणि मग जसं आपण म्हणतो की भोळा साम, त्यांनी ते ऐकलं आणि देवीला ती आपली रमल विद्या ही देऊन टाकली. आणि मग त्याच्यानंतर ती जी पार्वती ह्याच्यामध्ये रमली तर तिला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचेना. म्हणजे रम आणि अल, की अल म्हणजे भगवती, भगवती ज्याच्यामध्ये रमली असं ते शास्त्र, म्हणून रमल शास्त्र असं त्याला म्हटलंय. खरं तर हे रमलशास्त्र पृथ्वीवर आलं कधी, हे आता मी तुम्हाला कैलासातल्या गोष्टी सांगते, मग हे आता नक्की पृथ्वीवर आलं कधी आणि याच्या गोष्टी काय. तर बघा की ह्याच्यामध्ये मुळामध्ये ओरिजिन आपलं हे मला तुम्हाला सांगण्याचं आज इथे मतितार्थ आहे की मला नक्की सांगायचं आहे की आपण रमल 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 ताजिक किंवा यमनी किंवा मुसलमान किंवा त्यांच्याकडून आलेली आहे विद्या असं आपण नेहमी म्हणतो. पण तुम्हाला आज मी अशा काही गोष्टी सांगेन की रमल शास्त्राचा जो इतिहास आहे हा खऱ्या अर्थाने आपला आहे, हे आपलं शास्त्र आहे. तर त्याच्याशी एक सुंदर गोष्ट आहे की तुम्हाला सांगते, म्हणजे इतिहास हा आपल्याला किती कनेक्ट आहे हे तुम्हाला कळतं. तर खरं तर द्वापार युगाच्या शेवटी मादन नावाचा एक मुनिश्रेष्ठ होता. मुळामध्ये कसं आहे,
पूर्वीचे ऋषी मुनी यांचं ओज तेज हे वेगळंच असायचं आणि तप आणि सामर्थ्यही भरपूर असायचं. तर ह्या तपाच्या तेजामुळे साक्षात सूर्यदेवाप्रमाणे हा चमकत असायचा. तर एकेकाळी काय झालं, दैवयोगाने एका ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये गेला. बरं गेल्यावर हे ऋषी काय झालं, मध्यान्ह काळ होती, भोजनाची वेळ होती आणि पूर्वापार आहे आपल्याकडे जेवायच्या वेळी कोणी आलं तर आपण त्यांना विमुख जाऊ देत नाही. तर तिथे काय झालं, भोजनाची वेळ होती आणि तिथे ते भोजनासाठी थांबले. बरं असं काय झालं, त्यात तो जो विप्र होता ज्यांच्या घरी हे आलेले आहेत मादन ऋषी, त्यांची एक सुंदर कन्या होती की जी उपवर होऊ घातली होती. तर तिने काय केलं, ती त्यांना दिसली, 16 वर्षाची होती ती आणि त्या ठिकाणी अचानक काय झालं, ह्या मादन ऋषींची दृष्टी तिच्यावर पडली. पण तुम्हाला तर माहितीये की नैसर्गिक गुण जे असतात या पद्धतीनं त्यांना ती कन्या आवडली आणि तिथेच त्यांचं बीज सक्लित झालं. पण मग आता करायचं काय, तर त्यांना खूप वाईट वाटलं की अरे आपण कुठल्या उद्देशाने या ठिकाणी आलोत आणि आपण ह्या गोष्टी काय करतो, माझ्या मनामध्ये वाईट भाव आले. असं केल्यावर त्यांनी काय केलं की त्यांनी आपलं जे कौपिन आहे ते तिथे सोडून दिलं आणि दुसरं कौपिन घेऊन ते तिथून निघून गेले. स्वतःच्या आश्रमामध्ये ते मुनी परत आले. बरं काय झालं, दैवयोगाने काय थोडे दिवसांनी, 1-2-4 दिवसांनी काय झालं, ती जी कन्या होती ही रजस्वला झाली. तिने काय केलं, ते कापड म्हणून कौपिन आहे म्हणून ते धारण केलं आणि अचानक काही दिवसांनी अशा काही गोष्टी झाल्या की ती कन्या त्यामुळे गर्भवती झाली. बरं असा गंमत अशी आहे की पूर्वीच्या काळी काय अशा स्त्रियांना खूप उभा नव्हत्या, अनेक गोष्टी काय लिबर्टी नव्हती. बरं आपल्या आई वडिलांच्या पुढे मुलगी कुठे जातही नव्हती. त्यामुळे माता पिता इव्हन समाज सुद्धा चकित झाला की नक्की ह्या गोष्टी होत आहेत काय. आणि मग यांनी काय केलं की तो जो विप्र होता हा काय स्मृती श्रुती विशारद होता, अनेक शास्त्रे आणि त्या ठिकाणी त्यांनी विचार केला की खरं तर आता ह्या आपल्या कन्येला शिक्षा काय द्यावी, तर हिला दाबून ठेवावं का विद्रूप करावं का हिला मारून टाकावं. पण नाही, ह्या गोष्टी त्यांनी अनेक वर्ष वाचलेल्या ऐकलेल्या आणि अवगत केल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी असं ठरवलं की कितीही उच्छृंखल असू दे, कितीही स्वच्छंद असू दे, कोणत्याही स्त्रीला अशा प्रकारच्या दंड देणं चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की त्या श्रुती स्मृतीमध्ये जसं लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं या स्त्रीचा त्यांनी त्याग करायचा ठरवलं. बरं मग आता काय, अंगविद्रूप नाही करायचं, वध पण नाही करायचा. मग त्या ब्राह्मणानं काय केलं, त्या स्त्रीचा त्याग केला, म्हणजे तिला घरातून दूर कुठेतरी अरण्यामध्ये, घोर निर्जन अरण्यात तिला सोडून आले. मग इथे काय झालं, काही दिवसांनी ती गर्भवती राहिलीच होती आणि ती एकटी आपली घोर अरण्यात राहायला लागली आणि तिथे होता होता दिवस गेले आणि तिने एक सुंदर असे सुकुमार सुपुत्राला जन्म दिलेला आहे. ती एकटीच बिचारी या मुलाबरोबर दिवस राहायला लागली, राहत गेली. बराच काळ गेला. काही दिवसांनी हे जे मुली आहेत मादन मुनी, ते तिथे त्या ठिकाणी चालत चालत आले. म्हणजे ह्यांचं कसं असतं की एका जागी थांबत नसतात, अनेक ठिकाणी आपल्या तपश्चर्या तप गुहेमध्ये असेल किंवा वनामध्ये इतर ठिकाणी असेल किंवा पदयात्रा, ह्या अशा गोष्टी ह्या लोकांच्या होत्या त्या काळी. तर त्यामुळे ते तिथे आले. बरं, एकटी मुलगी मुलाबरोबर राहतीये, त्याचबरोबर इथे काय आहे की आजूबाजूला कोणीच नाहीये आणि घोर अरण्यामध्ये ती आहे. मग असं बघितल्यावर त्यांनी विचारलं की बाबा तू कोण आहे, कोणाची कन्या आहे आणि इथे एकटी का राहते. पण असं सगळं झाल्यावर तिने सगळा जो घडलेला वृत्तांत आहे तो त्या मुलींना सांगितला. मग हे सगळं झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरेच्चा, ती म्हणाली मुनिश्रेष्ठ हा, तर त्यांनी सांगितलं की अरेच्चा मीच तो आहे आणि त्यावेळी मी आता तुला सत्य सांगतो. आणि मग त्यांनी काय केलं की जी घडलेली घटना आहे ती त्या मुलींनी त्या कन्येला सांगितली. बरं आता असं झालं की मग हा माझा पुत्र आहे आणि तुमच्या अंशापासूनच उत्पन्न झालेला आहे, तर ह्या मुलाला आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या आणि याला असं वेगळं काहीतरी द्या की जगाने ह्याचं नाव काढलं पाहिजे. मग त्या मुलाला शिकवून त्यावेळी तिने काय केलं, शैव मंत्र दिला आणि तोच मुलगा जो आहे शैव मंत्र घेऊन मक्केश्वर म्हणजे शिवापाशी गेलेला आहे. आता वास्तविक पाहता मुनींनी त्या मुलाला ही उपासना दिली, पण त्यांनी मक्केश्वरला नेलं. म्हणजे पुन्हा तुम्हाला लक्षात येईल, मक्केश्वर म्हणजे आपल्या ह्याच्यात मक्का मदिना ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याशी रिलेट होत आहेत. तर दिवस रात्र काय केलं, शिवाची उपासना कर, शिवाची उपासना कर असं सांगितल्यावर तो मुलगा दिवस रात्र शिवाचा जप करत आला. भक्ती आणि प्रेम ह्यानं ओथंबून गेला होता तो आणि प्रत्यक्ष शिव त्या दिवशी प्रकट झाले आणि त्यांनी विचारलं की वर माग.
तर तो म्हणाला, हे देवा, माझ्यावर जर तुम्ही प्रसन्न झाला असाल तर मला तुम्ही अशी काहीतरी गोष्ट द्या, कुठली तरी वस्तू द्या की ज्यामुळे सगळे जीव जे आहेत की जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, ज्यांना काहीतरी अडचणी आहेत आणि त्यांना खरं तर भूत भविष्य वर्तमान काळ हे जाणता येईल आणि निदान त्यामधून त्यांची मानसिकता स्थिर होईल किंवा त्यांच्या प्रश्नांना वाट मिळेल किंवा त्यांच्या अडचणी सुकर होतील. मग शिवानं काय केलं की शिवाचीच विद्या आहे ही रमल विद्या आणि शिवानं त्याला पूर्वीचीच निर्माण केलेली रमल विद्या दिली आणि ह्या विद्येनं मनातील प्रश्न तू जाणावा आणि ह्या पृथ्वीवर तू आदम या नावानं प्रसिद्ध होशील असं त्या शिवाने त्यांना वर दिला आणि ते अंतर्धान पावले. आणि ती विद्या जी आहे ती विद्या तो घेऊन तिथेच थांबला. पण हे बघा की तो जो मुलगा होता त्यानं अनेक तप केलेले आहेत, अनेक वर्ष आई बरोबर राहिलेला आहे आणि अनेक आईच्या वेदना किंवा दुःख हे स्वतः त्यानं पाहिलेले आहेत. मग त्यांना त्याच्या मनात विचार आला की आपण इथे थांबलोय पण माझ्या आईला, माझ्या मातेला हे जे दुःख किंवा या वेदना झालेल्या आहेत, तेव्हा वैष्णवांच्या विरुद्ध मार्ग आचरणात आणावा का असा त्याने विचार केला आणि मग पुन्हा त्यानं सुरू केलं की नाही, या विद्येचा वापर आपण वेगळ्या पद्धतीनं करूया. मग कोणत्या पद्धतीनं करूया, तर त्याने त्यावेळी असणारे जे लोक होते तर त्यावेळी असणारे अरबी लोक होते आजूबाजूला आणि ह्या अरबी लोकांना ही विद्या काय केली त्यानं त्याच्या भाषेमध्ये द्यायला सुरुवात केली. तर रमलची विद्या ही आदम नावाने प्रसिद्ध झाली, पूर्वी देवाने जसा वर दिला तो. आणि मग ही सिद्ध झाल्यानंतर शिव पार्वतीच्या आशीर्वादाने सर्व तत्व उत्पन्न झाले आणि मग काय झालं, त्यांनी अरबी लोकांना ही विद्या दिली. अरबी लोकांना विद्या दिली, त्यांनी त्यांच्या बाजूनं आपले लोक की ही विद्या किती कमाल विद्या आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळू शकतात आणि अप्लाइड सायन्स आहे, आपण आत्ताच्या भाषेत असं म्हणू. तर अशी विद्या आहे आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं, ह्या विद्येचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. खरं तर याच्यामध्ये ज्या आहेत या गोष्टी रमलच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो तर अनेकविध गोष्टींचा विचार केल्यावर लक्षात यायला लागलं की अरे ही तर एवढी सुंदर विद्या आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्मियांच्या बाबतीत ही विद्या कुठे गेली, तिथे थोडीशी थांबली गेली आणि या लोकांनी त्याचा प्रचार आणि प्रसार जास्तरित्या सुरू केला. खरं तर भगवतीने दिलेली ही विद्या, भगवतीची विद्या, शिवाची विद्या आणि म्हणून शिवा आणि पार्वतीच्या आशीर्वादामुळे मिळालेली ही विद्या आपल्याला आहे. खरं तर तिकडे त्याचा प्रचार प्रसार यवनी ह्याच्यामध्ये अधिक झाला. नंतर हे शास्त्र काही दिवसांनी ना मागे पडलं, त्या लोकांनी हे उचलून धरलं आणि आपल्या इथे हे मागे पडलं. जसं मी तुम्हाला म्हटलं की रुमर्स, खूप लोकांना असं वाटायला लागलं की नाही बाबा हे काही चांगलं नाही आणि खऱ्या अर्थानं सांगायला थोडस मला असं संदिग्ध पण आहे मी, पण ही रियालिटी आहे. काही वेळेला काय होतं की मला असणारं जे शास्त्र आहे किंवा माझ्याजवळ असणारी विद्या आहे ही फक्त माझ्या पुरतीच मर्यादित राहू दे, इतर कोणाला येऊ नये, अशी ही काही वेळेला पूर्वीच्या लोकांची टेंडन्सी होती. म्हणजे आता आपण काय विचार करतो, नाही बाबा हे शास्त्र आहे आणि ही शास्त्राची सेवा आणि शास्त्राचा प्रचार प्रसार भरपूर व्हायला पाहिजे. मी तर म्हणते घरोघरी ज्योतिष ही संकल्पना नांदली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण नेहमी विचार करतो की नाही हे झालंच पाहिजे, हे आलं पाहिजे, लोकांना भरपूर ज्योतिष कळलं पाहिजे. पूर्वी तसं लोक नसायचे आणि त्यामुळे ही विद्या स्वतःपुरती मर्यादित राहिली, पुढे ती काही खूप दिली घेतली नाही. खरं तर ह्याच्यामध्ये खूप डेप्थ आहे, आपण तेवढ्या परिणामामध्ये शिकत सुद्धा नाहीयेत. आणि इथे ओझर मी तुम्हाला सांगून जाते की खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही विद्या, याची जुनी जी पुस्तकं आहेत याचा ग्रंथाचा आधार घेऊन आपल्याला ही विद्या अजून छान विकसित करायची, अजून छान लोकांपर्यंत न्यायची आहे आणि ते कार्य माझ्याकडून स्वामी करून घेतील असं मला अगदी दाट आणि गाढ विश्वास आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि सदिच्छा असेल तर नक्कीच हे छान होणार आहे. तर एकूणच जर आपण बघितलं तर रमल ही विद्या की काही कालावधीपुरती मागे पडली गेली, निदान आपल्या भारतामध्ये तरी किंवा हिंदू लोकांच्यात. आणि मग काही अगदी हाताच्या बोटावर मोजता येणारे जे लोक आहेत यांच्यामध्ये ही विद्या राहिली. मग आता तुम्ही म्हणाल की रमल शास्त्र किंवा रमलच्या ह्या ज्या गोष्टी आहेत हे नक्की मग जुनं किती आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की द्वापार युगाच्या सुरुवातीलाच प्रचलित काळात, म्हणजे आपण जर म्हटलं की द्वापार युगात मय जो आहे ह्या मयाला सुद्धा ही विद्या पांडवांच्या दरबारात होता. किंवा तुम्ही बघितलं असेल की पांडवांच्या ह्याच्यामध्ये असणारे शकुनी मामाच्या हातात सुद्धा फासे असायचे आणि ते फासे टाकून त्या ज्या सगळ्या गोष्टी द्यूत ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या फासे म्हणजेच रमलचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे.
ऐतिहासिक काळात म्हणजे अगदीच जुन्या गोष्टींचा तुम्ही विचार केला तर जिमूतवाहन ह्याच्या दरबारामध्ये विष्णुगुप्त शर्मा ह्या पंडिताला हे शास्त्र होतं. खरं तर तुम्हाला सांगायला इथे मला आवडेल की आता खरं तर ज्योतिषी भरपूर आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. पण पूर्वी कसं असायचं, नवरत्नाचा दरबार असं म्हटलेलं असायचं आणि त्याच्यामध्ये सरकार दरबारी मान आहेत तसं ज्योतिषांना राजदरबारात मान असायचा. आणि मग त्याच्यामध्ये अगदी सिकंदरानं सुद्धा रमलशास्त्र येणारी व्यक्ती की रमलशास्त्र पंडित असणारी व्यक्ती आपल्या दरबारात ठेवली होती आणि असं म्हटलंय की त्यांचा फलादेश आल्याशिवाय सिकंदर पुढे गोष्टी करत नव्हता. आणि म्हणून जगज्जेता सिकंदर जो झाला त्याच्यामध्ये रमल हा एक खूप त्याला चांगला बेस आहे असं या ठिकाणी म्हणायला लागेल. खरं तर मी जसं म्हटलं की विष्णुगुप्त शर्मांना ह्या गोष्टी माहिती होत्या, त्याचबरोबर पांडवांच्या दरबारी असणाऱ्या मयांना ह्या गोष्टी माहिती होत्या, त्याचबरोबर आद्य शंकराचार्य परमपूज्य आद्य शंकराचार्य यांना सुद्धा याचं उत्तम ज्ञान होते. राजा सुधन्वा आहे याच्या दरबारामध्ये सुद्धा काय आहे की बंदघटामध्ये काय आहे या गोष्टी सुद्धा रमलच्या द्वारे, रमलमध्ये कुठल्या गोष्टी येत नाहीत असं नाही, याची उपयोगिता ह्याच्याकडे आपण जाणार आहोत. पण याचा इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो तर हे इतकं जुनं शास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आता रमलच्या अचूकतेबद्दल किंवा रमलचे रिझल्ट किती येतात वगैरे तर यवनी ह्याच्यामध्ये तर तिकडे इव्हन आता सुद्धा दुबईला जसं आपण पारंपरिक कुंडलीचा विचार करतो त्याच पद्धतीने दुबईला तिकडे सर्रास रमलशास्त्र हे वापरलं जातं. यवनी लोकांनी ह्याचा प्रचार प्रसार केला आणि खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमचं शास्त्र आहे. आता हे आमचं शास्त्र आहे असं म्हणण्याचं कारण काय तर यवनीय ज्योतिष म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्याचा प्रचार प्रसार केला. आदम, दनियल, लुकमाने, हकीम या यवनी पंडितांचा ह्याच्यामध्ये काय आहे मोठा वाटा आहे की त्यांनी खूप छान प्रकारे ह्याचा प्रचार प्रसार केला. आणि म्हणून रमलच्या जे तुम्ही शब्द भाषा आहे जरी बघाल तरी हे थोडं त्याचा अरबी, उर्दू, हिंदी असं मिक्सिंग ह्याच्यामध्ये असणार. त्याच्यामध्ये एक भाषा नाही. काही काही ठिकाणी तुम्हाला सांगेन आता आपल्याला वेळ मिळाला तर की प्रत्येक शकलाला संस्कृत नाव आहेत आणि त्या संस्कृत नावाचा आपण वापर करून आपलीच ही विद्या आपण छान पद्धतीने पुढे चालवू शकतो. तर मी जसं तुम्हाला म्हटलं की रमलचं जे आहेत ह्याच्यामध्ये अनेक पुस्तकं जी आहेत ही यवनी लोकांनी काढली, त्याचा प्रचार प्रसार केला. त्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे मुकम्मल रमल सुरखाब हा एक उर्दू भाषेमधला सांप्रत दुर्मिळ ग्रंथ आहे. फारसी भाषेमध्ये सुद्धा ह्याचे ग्रंथ आहेत. सिराजू रमल असं आहे. त्याचबरोबर मिसनाहुल रमल हाही एक दुर्मिळ आणि छान ग्रंथ त्या ठिकाणी आहे आणि याचा अभ्यास खरं तर हे ग्रंथ आता आपल्याला मिळत नाही की आपली शोकांतिका आहे त्या ह्याच्यावरच आपल्याला वेगळं संशोधन काय करू शकतो किंवा जुने जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये वेगळे पण काय आहे जे मिळतील ते निदान हा विचार तरी आपण करू शकतो. तर हे जसं आहे मी जसं तुम्हाला म्हटलं की उमा महेश्वरांच्या ह्याच्यापासून आलेलं हे शास्त्र आहे. द्वापार युगाच्या उत्तरार्धामध्ये शिवाच्या आराधना करून अनेक लोकांनी भूत भविष्य वर्तमान काळ येण्यासाठी पार्वतीच्या माध्यमातून किंवा हे माधव ऋषींच्या माध्यमातून हे आलेलं आहे. आणि पहिला जो तो झालेला आहे माधव ऋषींचा जो पुत्र त्याला शिवानं वर दिला की तू आदम म्हणून याच्यामध्ये येशील. आणि म्हणून हे आदमचे जे अनुयायी किंवा त्याचे जे शिष्य आहेत तर त्यांनी भारतीयांच्या ह्याच्यातनं काही जणांनी प्रचार प्रसार केला पण जास्तीत जास्त प्रचार प्रसार त्याचा अरबस्थानामध्ये झालेला आहे. आता भारतीयांच्या प्रमाणे ते तर लोक म्हणणारच आहेत की नाही बाबा हे आमचं शास्त्र आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक आपली गोष्ट किंवा अरे कसे काय हे रमल आमचं कसं आहे तर रम अल जसं आपण संस्कृत कोड करून त्याला सांगतो तसं रमल हे रेतीमध्ये उठणारं शास्त्र आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे तर हजरत दनियल अल इल सलाम यांनी काय केलेलं आहे राजस्थानमध्ये जे वाळवंट आहे परत बघा हा की इथे वाळवंट आणि माती रेती म्हणजे रमल असा तिथे उल्लेख आपल्याला सांगितलेला आहे. तर वाळवंटामध्ये काय केली पैगंबराची करुणा भाकली म्हणजे काय आपल्या ह्याच्यामध्ये आपण शिवाची उपासना केली तसं त्यांनी पैगंबरांची उपासना करायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय पैगंबरांचं दूत त्यांना प्रसन्न झाला आणि त्यांनी विचारलं की नाही बाबा माग तुला काय हवं ते. आणि हे असं माग म्हटल्यावर त्यांनी काय केलं की अशी मला एखादी विद्या दे की जेणेकरून व्यक्तीला भूत भविष्य वर्तमान या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून कळू शकतील. आणि हे खूप सोपं असेल. आता आपण पारंपरिक कुंडलीचा विचार करतो तर हे खूप क्लिष्ट आहे. त्याच्यामध्ये नियम भरपूर आहेत, त्याच्यामध्ये गणित भरपूर आहेत आणि सगळं असून सुद्धा काही वेळेला फलादेश
जमतो, जमत नाही, काही वेळेला चुकतो किंवा अवघड वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण रमण इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ ऍस्ट्रॉलॉजी असं मला असं वाटतं आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आहेत. तर असं हे केल्यावर पैगंबरांच्या दूतांनी काय सांगितलं, तथास्तु होऊन जाईल तुझं काम, तू जे म्हणतोस ते होऊन जाईल. पण मग हे काय काय करायला लागेल, तर त्यांनी काय केलं की वाळवंटामध्येच उपासना होती, तर तुझ्या या वाळवंटाच्या रेतीमध्ये तुझ्या हाताचे पंजे पालथे घाल असं सांगितलं. आणि मग हाताचे पंजे पालथे घातल्यानंतर त्या रेतीमध्ये जी पंजांचा ठसा उठला, त्या ठस्यावरून हे जे शास्त्र आहे निर्माण झालं. आणि म्हणून मी नेहमी शिकवताना सांगत असते की हे जी बोटांची पेर आहेत हीच फास्यांचे जे चौकोन आहेत त्याच्यावरून आपण हे शास्त्र असं शिकत आलो. तुम्हाला सांगायला इथे आनंद वाटेल की हा जो इतिहास आहे की हा इतिहास जो आहे हा इस्लामी लोकांनी त्यांच्या पद्धतीनं किंवा त्यांच्या ह्याच्यातनं रमलशास्त्र हे थोर आहे. काही काही वेळेला दौलत इस्लाम असं म्हणून तर सुद्धा त्याला अगदी त्यांनी छान हृदयाशी जपलेलं आहे. आणि हिंदू लोकांनी जसं की आपण अर्थात तुझं शास्त्र आहे माझं शास्त्र आहे असं म्हणण्यापेक्षा मानवजात आहे आणि या मानवजाताच्या उन्नतीसाठी असणारं आपलं हे रमलशास्त्र आहे. तुझंही आहे ते माझंही आहे आणि ह्या दोघांनी मिळून याचा प्रचार प्रसार सर्वसाधारण लोकांच्या मध्ये ज्या काही शंका किंवा श्रद्धा अंधश्रद्धा दोन्ही गोष्टींना तडा न जाता सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत हे पसरावं जावं, प्रचार प्रसार व्हावा, याच्यासाठी ही रमल विद्या ही खरं तर पूर्णत्वाला नेणारी विद्या आहे असं मला म्हणायला लागेल. तर हे कसं आहे, मी जसं तुम्हाला आता म्हटलं की कुंडली नाही आहे ह्याच्यामध्ये, काढण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. म्हणजे जशी आपण पारंपरिक कुंडलीला ठोकळा कुंडली काढतो त्याच्यामध्ये चौकोन करतो, तसं ही कुंडली मांडण्याची ह्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये काय असतात जनरली शक्कल किंवा फास्यांचा वापर करतो आणि त्याच्यानुसार आपण हे शास्त्र किंवा त्याची कुंडली मांडण्याची पद्धत आहे. लोकांना वाटतं की अरे हे गणित आहे, पण हे गणित काही खूप क्लिष्ट नाहीये आणि सिम्पलेस्ट मेथड आहे. रमलशास्त्र म्हणजे प्रश्न ज्योतिष आहे. प्रश्न तुम्ही विचारा आणि त्या प्रश्नाच्या वेळी मी फासे टाकणार आणि त्या फास्यांवरून त्याची उत्तरं छान येतात. त्याच्यामध्ये नियम भरपूर आहेत आणि ह्या नियमांना धरूनच आपल्याला ह्या गोष्टी पुढे जायच्या असतात. खूप वेळेला जेव्हा रमलची उपयोगिता म्हणतो तर अनेक वेळेला कुठलंही शास्त्र हे कम्पेअर करायचं नसतं. पारंपरिक ज्योतिष किंवा हे वेगळे पण काय ते वेगळे पण काय असं म्हणण्यापेक्षा रमलच्या अचूकतेचा वेध आपण घ्यावा असं मला वाटतं. की जे नियम आहेत आपल्याला अनेक कोष्टकं दिलेली आहेत, त्या कोष्टकांच्या नुसार ते ऍप्लिकेशन हे परफेक्ट येतात आणि ज्या प्रश्नांची उत्तरं काही वेळेला पारंपरिक ज्योतिषामध्ये अवघड पडतात किंवा सहजगत्या येत नाहीत, अशा प्रश्नांची उत्तरं रमलमध्ये अगदीच सुटकीसरशी मिळतात आणि खूप छान सिम्पलेस्ट मेथड आहे. काही काही वेळेला असं वाटतं की लोकांना अरे हे तर 1-2 दिवसाचं वर्कशॉप आहे, ह्याच्यामध्ये कसं काय येईल? हो, शिकून होतं, पण परिपूर्णतेकडे जाण्यासाठी किंवा तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे की तुम्हाला त्याचा खूप अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्सच येणं गरजेचं आहे ना. आणि म्हणून ते शिकून 2 दिवसामध्ये होऊ शकतं, निदान इनिशियल स्टेजला. पहिल्यांदा रमल म्हणजे काय हे जाणून घ्यायला ते होऊ शकतं, पण पुढे नंतर ते आपल्याला आपलं शास्त्र आहे हे डेव्हलप करायला लागतं. रमलमध्ये 16 चक्र आहेत की जे आता आपण वापरतो. हे प्रश्नशास्त्र आहे. मी तुम्हाला म्हटलं की कुठल्याही गोष्टीच्या प्रश्नाची उत्तर, माझं घर होईल का, मला घटस्फोट होईल का, मला मुलं होतील का, हा खरं तर पारंपरिक कुंडली मी स्वतः शिकवत असल्यामुळे खूप अवघड विषय आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी, बीजक्षेत्र, बीजस्फोट बघा, गुरु बघा, नंतर गोचर बघा, दशा बघा, इतक्या गोष्टी आहेत. पण याला फक्त पंचम स्थानाचा विचार करायला लागतो आणि खरं तर पारंपरिक कुंडलीला कनेक्ट करून असणार आहे. म्हणजे 12 भाव परत धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 करून 16 भावांची कुंडली आपल्याला आणि ती मांडण्याची पद्धत इझिएस्ट मेथड आहे असं म्हणायला हरकत नाही. तर रमल जे उपयोगितेचा विचार करतो आपण, थोडस अवघड आपल्याला सुरुवातीला वाटतं कारण जी भाषा आहे, शकलांची जी नावं आहेत जसं की लह्यान आहे, कब्जतुल दाखिल, उपततुल खारी, जमात किंवा फरहा, उकला किंवा अंकिश, हुमरा, ही जी नावं आहेत ही आपल्याला थोडीशी अवघड वाटतात. पण अगेन विचार जर आपण केला तर प्रत्येक ग्रह आणि त्या ग्रहांची असणारी शकल आहे, ते ग्रह तिथे काय काम करणार आहेत ह्याचा जर आपण विचार केला तर हे आपल्याला सोपं जातं. की जसं आपण नेहमी म्हणतो की शनी म्हणजे चोर, एखादी वस्तू चोरीला गेलेली आहे तर त्याच्यावरून सुद्धा ती जी चोर आहे त्या चोराची धाटणी कशी असेल, उंची कशी असेल, चेहरा कसा असेल, तो कुठल्या दिशेला गेलाय, वस्तू मिळणार आहे की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रमलनुसार आपल्याला छानपैकी येतात.
कालनिर्णय सुद्धा रमलची जी पद्धत आहे ही कालनिर्णयाला अतिशय सोपी करून दिलेली आपल्याला पद्धत आहे आणि सगळ्याचे कोष्टक आहे आणि मला वाटतं ही अतिशय सिम्पलेस्ट मेथड आहे. आणि खरं तर रमलचा प्रचार प्रसार आता मी जी तुम्हाला नावं सांगितली ह्या नावामध्ये सुद्धा बदल की पूर्वी हे कसं आहे शिवाचं शास्त्र आहे आणि म्हणून तरीक शकल सुद्धा चंद्रामधून आलेले 4 बिंदू जे पडलेले आहेत म्हणजे खरं तर ह्याच्यामध्ये मला सांगायला खूप गोष्टी आवडतील पण इथे वेळेचं भान आपल्याला ठेवायला लागतं. तर ज्यावेळी पार्वती शिवाला म्हणाली ना की मला हे हवंय आणि शंकरांनी सांगितलं की नाही बाबा ठीक आहे मी तुला ती विद्या देतो, खऱ्या अर्थाने चंद्राला त्यावेळी मोद झाला आणि त्याचा जो आनंद आहे आनंदाश्रू जे 4 पडलेले आहेत ते 4 जे थेंब आहेत तेच तरीक शकल झालेले आहे. म्हणजे खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे शास्त्र मांडायचंय, मांडायला आवडेल, मांडायचं आहे. पण तरी सुद्धा वेळेचं बंधन आहे आपल्याला. तर हे जे सगळी नाव आहेत ह्या नावांना संस्कृत नाव आहेत पूर्वी म्हणजे जसं की लह्यान हे शकल आहे तर त्याला वाग्मी नाव आहे, कब्दतुल दाखिल आहे तर त्याला तीक्ष्णासू हे नाव आहे, पात, सौम्य, दैतरची अशी वेगवेगळी नाव आहेत. शुक्राचं कारकत्व बदलत नाहीये, शनीचं कारकत्व बदलत नाहीये, ग्रहांना कुठेही छेद न देता अतिशय सिम्पलेस्ट मेथड आहे की जी प्रश्नशास्त्राला लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी सहज आहे. एकदा आपल्याला त्याचा ढाचा किंवा कुठल्या पद्धतीने आपल्याला ते प्रश्न मांडायचे हे कळलं तर अगदी चुटकीसरशी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आणि सांगायला मला आवडेल की काही माझ्या विद्यार्थ्यांनी रमलचे सॉफ्टवेअर्स बनवून त्याच्यानुसार ह्या ज्या गोष्टी आहेत हे इझी अजून कशा लोकांपर्यंत आपल्याला जाता येईल आणि सहज मांडण्याचा जो वेळ आहे हा वेळही आपल्याला कमी कसा करता येईल यानुसार या गोष्टी केलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा. तर रमलचा प्रचार आणि प्रसार जास्त व्हावा, जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा. कारण काय आहे की जिथे दुःखी आहे किंवा कोणाची काय गरज आहे, काय बाबा ह्या व्यक्तीला अडचणी काय आहेत, ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही पॅथी कुठली वापरताय हे महत्वाचं नाहीये. पण अर्थात लोकांना इथे आपल्याला बुमरांग करायचं नाहीये. ते शास्त्र हे कसं असावं तर अचूक फलादेश देणारं असावं. तर मला असं वाटतंय की अचूक फलादेश देणारे हे रमलशास्त्र आहे. छान त्याचे रिझल्ट येतात कारण आपण अनेक ज्यावेळी कुंडल्या सोडवतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की खूप वेळेला मेदनीय ज्योतिष आहे हे पण खूप क्लिष्ट आहे. अशा ह्याच्यामध्ये रमलचे जे प्रश्न आहेत क्रिकेट मॅच असेल किंवा राजकारण असेल किंवा इतर तुमच्या कुठल्याही गोष्टी असतील त्या एका चुटकीसरशी आपल्याला तिथे सोडवता येतात. सगळ्या ह्याच्यात पद्धत एकच आहे की फासे टाकणं किंवा तुम्ही शकलांचा वापर करा आणि त्याच्यानुसार असणाऱ्या लोकांना फलादेश तुम्ही सांगा. अर्थात त्याचे रिझल्ट तुम्हाला जेवढं मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की जितकं तुम्ही त्याच्यामध्ये मुरत जाल तशी ती विद्या तुम्हाला जास्तीत जास्त अवगत व्हायला लागते. कुठलीही गोष्ट ते जसं म्हणतात ना तूप खाल्लं की रूप येत नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये मुरणं गरजेचं आहे. तुमची पूर्ण त्याच्यावर श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि हे नेहमी आपण म्हणतो की श्रावण मास आहे आता की किती छान शंकराच्या काही गोष्टी आपल्याला तिथे ऐकायला मिळाल्या. शंकरानं दिलेली आपल्याला ही विद्या आहे आणि ह्या विद्येकडे डोळे झाक करणं हे तर नक्कीच चुकीचं आहे. ज्योतिष शास्त्रातला एक आपण म्हणतो ना की अविभाज्य भाग असणारी ही रमल विद्या आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त व्हावा. तुम्ही लोकांनी सुद्धा खूप रमल छान शिका आणि मगच रिझल्ट त्याचे बघा. अचूकतेकडे जाता येतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये पुस्तकही आहेत. आपल्याला पुस्तकं, नोट्स, फासे, शकल दोन्हीचा वापर तुम्ही करून अचूक फलादेशाकडे नक्कीच जाऊ शकता. तर मला वाटते मला वेळेची जी मर्यादा आहे किंवा वेळेचं जे बंधन दिलेलं आहे या बंधनामध्ये मला आता थांबणं पर्याप्त आहे. म्हणजे बोलायचं खूप गोष्टी आहेत. तर जनरली इतिहास काय हे सांगितलं, त्याचा उपयोग काय आणि ही काय अघोरी विद्या नाहीये. तुम्ही बघत असाल की माझ्याकडे बघून असं वाटतंय का माझ्यावर काही अघोरी परिणाम झालाय की बाबा मी अनेक दिवस हे करतेय. तर अशा काही नाही. कौटुंबिक गोष्टीला कुठे धक्का गेलेला नाही, आर्थिक ह्याच्यात कुठे गेलेला नाही ना, माझ्या व्यक्तिमत्वावर फरक पडलेला आहे. त्यामुळे असं काही वाटत नाहीये की अघोरी विद्या आहे आणि म्हणून याच्यापासून घाबरण्याचं कारण तर नक्कीच नाहीये. खूप छान आणि सुंदर शास्त्र आहे आणि शिवाच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेली ही अतिशय उत्कृष्ट विद्या आहे आणि ह्याचा प्रचार प्रसार करण्याची धुरा आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या पुढे नेऊया तर शास्त्र समृद्ध होईल, मोठं होईल आणि हेच आपल्याला शिवाचे असणारे आशीर्वाद आहेत असं म्हणायला लागेल. आणि खरं तर खूप बोलायचंय मला तुमच्याशी पण राजेशजी मला नंतर म्हणतील काय हे किती वेळ दिला तुम्हाला आणि तुम्ही किती वेळ बोललात. तर असं म्हणण्याची वेळ येऊ नये आणि काही वेळेला ते असं म्हणतात ना की पूर्ण जेवणापेक्षा मधाचं चाटण हे जास्त चांगलं असतं की त्यांना एनर्जी येते, स्फूर्ती येते
त्यामुळे थोडंसंच बोललेलं आहे, जास्त बरं आहे. कंटाळा येईपर्यंत मीही बोलणार नाही. रादर तुम्हाला आवडत असेल तरी सुद्धा तुमचे लाईक्स कमेंट्स येऊ देत इथे भरभरून. आणि क्लास घेणार का मॅडम? हो घेणार. क्लास वर्कशॉप सगळे आहेत. तुम्ही राजेशजींशी संपर्क करा. आता तेच आयोजक आहेत आपल्या पुढचे ह्याचे सगळ्याचे. तर आपण एक छानपैकी कार्यक्रम घेणार आहोतच. वर्कशॉप घेत आहे मी. अनेक शेकडो विद्यार्थी तयार केले आहेत. अजूनही करणार आहे. कारण शिवाचे आशीर्वाद लग्नात राहू आहे, वेगळं सांगायला नको. त्यामुळे ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि ह्या लोकांना देण्यासाठी त्याचा उपयोग होतो, ही चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी थांबते. खूप छान तुम्ही ऐकून घेतलं. हे तुमच्या कमेंट्स लाईक करून दिसू दे. आणि खूप खूप धन्यवाद राजेशजी, पावले सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम, थँक्यू. फार अभूतपूर्व व्याख्यान आणि इतकी उत्कंठा आणि इतके जे फीडबॅक आलेले आहे, इतके मेसेज आलेले आहेत, ते पाहून मी धन्य झालो. मी रमल शिकलो आहे दादा, रमल मर्चींकडनं, दादा शिवायांकडनं. पण मला हे जे चंद्राश्रू आहे ते आज प्रथमच माहित पडलं. का मॅडम लेखिका आहेत, आम्ही लेखक लोक काय असतो, आम्ही एकदम खोलात स्टडी करतो आणि फार डीप मध्ये अभ्यास करतो. त्याच्यामुळे आम्हाला सगळं कुंडली माहित असते काय काय नाही. त्याच्यामुळे हे मलाही माहित नव्हतं. 16 शकलांच्या 16 गोष्टी आहेत त्या मी तू सांगणार आहेत, पण काही गोष्टी कुपीत ठेवल्यात. अजून त्याचा सुगंधच येऊ दे बाहेर, नंतर ते उघडायच्यात. आज फक्त 4 अश्रूंचं सांगितलं, बाकी बाकी अजून. आणि मॅडमचं पुढे आम्ही भविष्यात वाशीला एक मोठं ऑर्गनायझेशन करतो आहे. मग त्या संदर्भात आमचं रोज बोलणं सुरू आहे. मॅडम तिथं जळगावला यायची म्हणे, मला जळगावलाच यायचं आहे. म्हटलं वेलकम, जळगावलाही ठेवू, नो प्रॉब्लेम. तर त्यावेळेला आपण सगळा आनंद घ्यायलाच त्यांच्या बाकी गोष्टींचा. धन्यवाद मॅडम, आमच्या शब्दाला मान दिला. कारण मी जेव्हा मेसेज फिरवला की अशी व्याख्यानमाला पावले सरांची आहे, पावले सर आणि आम्ही जेव्हा सगळे मेसेजेस दिले ओपन टू ऑल आहे, आणि मला मॅडमचा मेसेज आला की तुम्ही रमलवर बोलणार, बोलू का? अरे हे काय विचारणं झालं. आपण म्हटलं इतके मोठे महर्षी आहात, आपण आपला निर्णय घ्या कोणत्या विषयावर बोलायचं. आपणास काही प्रॉब्लेम नाही, आपण केव्हा बोलायचं ते सांगा. आणि त्यांनी त्यांचा वेळ दिला अमूल्य, आणि त्या फार बिझी असतात. त्यांचं स्टुडंटचा फार मोठा सर्कल आहे, माहोल आहे त्यांच्या मागे, थोडा कारवा आहे स्टुडंटचा. आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे की बा त्यांचं अभूतपूर्व कार्य. त्यांची पुस्तकाचं मी पाहून थक्क झालो की इतकं मोठं लेखन कसं काय वेळ काढतात आणि केव्हा सगळं एवढं जमतं, ते देव जाणो. धन्यवाद मॅडम, आमच्या शब्दाला मान दिला. वेदचक्षू ग्लोबल, जय गजानन ॲस्ट्रोवर्ल्ड आपले आभारी आहोत आणि आपल्या ऋणात आहोत. धन्यवाद. सरांकडे पुढचा मंच सोपवतो.